फक्त एक चमचा तुरीची डाळ वापरून अगदी दाटसर सांबर कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्याचबरोबर आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राइब बटनवरती क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार मंडळी, मी आनंदी अभिजित ह्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा। तर सगळ्यात आधी सांबारसाठी आपण डाळ शिजवून घेतोय। त्यासाठी डाळ घेतलेली आहे तुरीची, एक मोठा टोमॅटो मीडियम कट केलेला आहे, त्यानंतर एक मोठा कांदाही कट करून घेतलाय। तुरीची डाळ पटकन शिजण्यासाठी काय करायचं, ती 30 मिनिटं आधी पाण्यामध्ये भिजत ठेवायची, जेणेकरून एक शिट्टीतच ती व्यवस्थित शिजेल। तर आता टोमॅटो आणि कांदा तेलात परतवून घेऊया। फक्त टोमॅटो आणि कांदा वापरूनही अगदी छान सांबार तयार होतो। तर एका कुकरमध्ये 2 टेबलस्पून तेल घ्यायचंय। तेल व्यवस्थित तापवून त्यामध्ये कांदा घालायचा आहे, नंतर टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर भिजत ठेवलेली डाळ त्यामध्ये घालायची। फक्त 1 चमचा तुरीची डाळ इथे आपण वापरणार आहोत। आता त्यामध्ये कलरसाठी अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची, नंतर अर्धा चमचा मीठ घालायचे आणि थोडासा हिंग घालून त्यामध्ये जवळपास 1 वाटी पाणी घालायचंय। आता कुकरला पूर्ण 1 शिट्टी देऊन घेऊया। तुम्ही डाळ अगोदर भिजवलेली नसेल ना तर कुकरला पूर्ण 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहे। बरोबर 1 शिट्टीनंतर डाळ मऊ शिजलेली आहे। आता हे मी ब्लेंडरच्या मदतीने ब्लेंड करून घेते, त्यामुळे सांबार बऱ्यापैकी दाटसर बनेल। आता एका वाटीत थोडीशी कोथिंबीर घ्यायची, त्यात अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची घालायची, नंतर पाव चमचा लाल तिखट आणि 2 चमचे कुठलाही ब्रँडचा सांबार मसाला घ्यायचा आहे। आता एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल तापवून घ्या, त्यामध्ये मोहरी घालून ती छान फुलू द्यायची। एकदम अमेझिंग फ्लेवर उतरतो सांबारमध्ये मोहरीचा। मोहरीनंतर थोडासा हिंग घालून एक वाटीत घेतलेले मसाले त्यामध्ये टाकायचे। मसाले जळणार नाहीत त्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता आपण ब्लेंड केलेली डाळ ह्यामध्ये टाकून घ्यायची। कन्सिस्टन्सीनुसार किंवा गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे। कुठल्याही जास्तीच्या भाज्या न वापरता आणि फक्त 1 चमचा तूर डाळ वापरून एकदम भन्नाट असं सांबार आपलं बनतं। आता एक उकळी आल्यानंतर ह्यामध्ये चिंचेचं पाणी घालायचं आणि थोडासा गूळ घालायचा आहे, याने छान टेस्ट येते आपल्या सांबारला। तर जास्त कष्ट न घेता अगदी झटपट 10 ते 12 मिनिटांमध्ये होणारी सांबारची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा। आणि हो, थंडीच्या दिवसात कसं जाळीदार इडली बनवायची, कुठल्या टिप्स फॉलो कराव्या याची संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, त्यावर क्लिक करा आणि व्हिडिओ नक्की बघा। फक्त 1 चमचा तुरीची डाळ आपण इथे वापरलेली आहे, तर ही छानपैकी दाटसर आपलं सांबार इथे रेडी आहे आणि टेस्ट तर एकदम छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करा। त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत लवकरच। तोपर्यंत छान छान खात रहा, मस्त मस्त आनंदी रहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।